नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं दे धक्का गांडीवर बुक्का या कार्यक्रमामध्ये। तर मी तुमच्या सर्वांचा लाडका किडा नाना। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर भावानो, एक मूवी आलाय, नवीन चेस आहे। आलाय ते आलाय, पण येताना व्हायरस आणि घेऊन आलाय। त्या मूवीचं नाव आहे सय्यारा। त्या मूवीचे डायरेक्टर आहेत मोहित सुरी। हा एक प्रेमरोगी आहे असं मला वाटतंय। अशी मूवी काढलाय, त्यामुळे म्हणालोय आम्ही, विषय तसा नाही आहे। अच्छा, हमको सिखा रिया है। तर या मोहित साहेबांनी एक असा पिक्चर काढलाय ज्याच्यामुळे इंडियामधली जेवढी प्रेमरोगी होती ना एकदम बाहेर पडल्यात आणि येडचाळ करल्यात, ते बी थिएटरात। कुठं? थिएटरमध्ये। विषाड चला तुम्हाला दाखवतो। तर भावांनो, ही जेव्हापासून मूवी आल्या की नाही तेव्हापासून लोक बघायला जातात आणि तिथे येडचाळ करल्यात। तिथं करल्यात ते करल्यात वर आणि व्हिडिओ करतात आणि परत इंस्टाला टाकतात। त्या इंस्टाग्रामच्या रीलच्या सेक्शन मध्ये मला नुसता तसल्याच रीला आल्यात। डोकं फिरायचं काम झाले, नुसतं रडत्यालं। अरे कोणतरी मेल्यावर जेवढं रडतात की नाही त्याच्या डबल ही रडाल्यात। बेशुद्ध काय पडाल्यात, काय विषयच वेगळा झाला। आता ही दोघ जण आल्यात पिक्चर बघायला। हिचा आशिकीच्या बाजूला बसलाय, मग ही रडाल्या कोणासाठी? एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह। अरे काय चुतियागिरी चालू आहे माहिती आहे काय? सगळी चुतियागिरी चालू आहे। इथं बसलाय बाजूला, रडायचं कशाला? मग धोका दिलाय म्हणून काय मागचं प्रेम? दुसरा पंटर आठवला असेल नाही म्हणून आठवण येत असेल। अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। मी हा पिक्चर अजून बघितला बी नाही, परंतु या रीला बघून माझं डोसकं फिरले। मला हे पिक्चर बघायची इच्छा मिळाली। काय सांगू तुम्हाला, सांगा। हिला कुणी धोका दिलाय की नाही, मी त्याला सोडतच नसतोय आता। बाप किती सडपातळ झाल्या बघा त्या पोराच्या टेन्शन मध्ये। दिवसात 5-5 वेळा जेवाल्या त्या टेन्शन मध्ये। फक्त त्यांच्या घरात दुकानाचा बाजार करून पैसे संपल्यात म्हणून त्यांच्या घरातल्यानी तिला बरमड्यावर पाठवल्यात आणि तू तिला धोका दिलायस वे? असं कुठं असते काय? धोका देतो, धोका देतो। बाप किती बारीक पोरगी आहे ती, बघ की जरा। का सोडून गेला सर तिला? अरे एड्या गांडीच्या पाठीमध्ये अंडरपॅन्ट दिसाल्या। काय ऍक्टिंग करलायस फुकणीच्या? त्या हिरो जागी जर तुला घेतला असता का नाही पिक्चर अजून हिट झाला असता। परंतु ऍक्टिंग साठी डायरेक्ट लाईव्ह पिक्चर दाखवालाय। त्याने मूवी मध्ये जर केला असता का नाही अजून लोक हसले असतील। एवढी थिएटरातली हसाल्यात, पण बाकीचे इंडिया मधली सगळे हसले असतील त्याला बघून नुसता। हे असलं बघून मला असं वाटायला की नाही जेवढी इंडियामध्ये थिएटर आहेत की नाही, जिथे जिथे हा पिक्चर लागलाय तर सर्व थिएटर मालकांनी एक ऍम्ब्युलन्स लावायला पाहिजे बाहेर। हे असली एडेचाळ करल्यात, कुठं बेशुद्ध पडाल्यात, हे पडाल्यात, त्यांना डायरेक्ट ऍम्ब्युलन्स मध्ये घालायचं आणि डायरेक्ट खुल्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडायचं। हे आपले सामान्य लोकांच्या ठेवण्यासारखे नाही आहेत। ही प्रेमरोगी आहेत म्हणून त्यांना एड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाका लगेच। सरकारला आमचं निवेदन आहे, काय ते बेशुद्ध पडाल्यात, काय ते लोळून सगळं रडाल्यात, ते पिक्चर टाकी पूर्ण साफ करून द्यायला त्यांची लोळून त्यांच्या कपड्यानं। काय फालतूगिरी आहे, सगळी फालतूगिरी। पिक्चर काढलाय कशासाठी? एंटरटेनमेंटसाठी, मनोरंजनासाठी। यांचं प्रेम आठवत बसल्यात। कुठली जुनी प्रेम किती लपडी केल्यात काय माहित? कुठले प्रेम आठवाले त्यांचं यांनाच माहित। आता पहिला आठवाले, दुसरा आठवाले, तिसरा आठवाले, काय 6वा आठवाले? आणि यांचं तर काही वेगळंच। इथं सगळी बाजूला रडाल्यात, कसलं ढसा रडाल्यात लुळून। आणि ही दोघं काही वेगळंच करल्यात की इकडच्या बाजूला, एकमेकाला उचलून काय गेल्यात, काय फिरवा फिरवी। अरे हे थिएटर आहे रे, लॉज नव्ह। लोक कुठे मिळेल तिथे चान्स मारतात नुसता। काय पाक एडी झाल्यात रे, पाक एडी झाल्यात। पाक म्हणजे पाक कसं काय समजत नाही। एवढी मोठी पोरं ही 25, 26, 27 वर्षाची
हे असले येडे चाळे करलेत म्हटले, आता काय बोलू मी. पण मला एक सगळ्यांच्या आई वडिलांना सांगायचं आहे काय, जर तुमच्या घरातली पोरगी किंवा पोरग जर पिक्चरला जाणार आहे म्हणलं की नाही, त्यांच्यासोबत हळूच पाठीमुळे जायचं, हळूच लपून लपून जायचं काय, आणि बघायचं. तुम्हाला 100% तुमची सून आणि जावई, भविष्यातली सून आणि जावई तुम्हाला बघायला मिळणार. हा, ते बी येडी चाळी करताना. ठीक आहे, मी एक मानू शकते मुली थोड्या इमोशनल असतात, जरा त्यांचं काळीज हळवा असते. परंतु ते पोरांचं काय, काळीज हळवं नव्हं. आता थोड्या वेळाने तिथे पुरे ते काय एवढं रडाल्यात. मला डोक्यात शॉर्ट झाला आता. पिक्चर का तो डायरेक्टर मला असं पिक्चर काढलोय कशाला, आणि तो वाले काय वेगळंच, त्यांना रिव्ह्यूच वेगळा मिळालाय. पाक पोरं सगळी सटकल्यात, पूर्ण सटकल्यात. देश किधर जा रहा है, आप किधर जा रहे हो, सगळी चित्तगिरी चालू आहे. आणि एकटा तर बघा, डायरेक्ट सलाईन घेऊन आलाय. याला पहिलाच माहित होतं हे पिक्चर बघितल्या मरतोय काय, म्हणून अगोदर सलाईन लावून आणलाय. आणि परत पिक्चर बघितल्या कसा दंगा करलाय बघा, नागडा होऊन पाक नागडा उघडा होऊन दंगा धुडकूस थिएटर पाक इस्कळून टाकला यानं एकट्यानंच. असली कसली धोका देऊन गेला काय. यानं जर सलाईन आणलं नसता का नाही, मेलाच असता 100%. त्याला पहिलाच सगळ्या तयारी झालता. जरा जास्तच वाले असं वाटतं ना तुम्हाला. काय रे, ओव्हर ऍक्टिंगचं दुकान आहे बघा, पूर्ण ओव्हर ऍक्टिंगचं दुकान फक्त. आणि हे एवढंच नाही हो, नुसता रील करण्यासाठी एवढं दंगा करण्यात, रडायचं बेशुद्ध पडायचं काय पण फुकट नुसता फालतूगिरी. आता ही निब्बा निब्बी रडून रडून पाक घायाळ झाल्यात. अरे चमन चोट्यांनो, गप गुमान पिक्चर बघा जावा की घरला. कशाला वगैरे आमच्या डोक्यांचा आणि फिल्मसाठी करायचा. ठीक है तो सुधर जाओ, सुन लो मेरी बात. ठीक है, थोड़े मैनर सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो और अपना काम धंधा ढूंढो कोई. ठीक है, ये क्या है. त्या सय्यारा फिल्मचे बजेट होतं 40 करोड. त्यानं मिळवले आता कमीत कमी 150 करोड. 150 करोडच्या पुढेच. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, एक 10,000 रुपये की या मुलगीला द्या. हिने जेवढा मेकअप केलाय की ते सगळा धुवून गेलाय रडून रडून. रात भर अश्कों ने गारा है, हर दुआ मांगा है. पाक खाली चिपकूल झालाय थिएटर मध्येच. ते सगळं खाली असं डोळले आणि चिपकूल झालाय. ते साफसफाई करायला बी माणसाला पगार द्यायला पाहिजे आता. बस रुलाएगा क्या. लोक रडाल्यात, एवढी भाऊ झाल्यात ती पिक्चर बघून का नाही. लोक रील करतात रडत्याला बिडत्याला आणि ती इन्स्टाल टाकतात. परंतु इन्स्टाल ती रील टाकताना त्या पिक्चरचं नावाची स्पेलिंग सुद्धा व्यवस्थित लोकांना लिवायला येणं झाल्या. हे बघा की सय्याराचा सायोनारा केला. सायोनारा, सय्याराचा सायोनारा. ते सांगतोय ते पिक्चर सोडा, पहिला कॉलेजला जावा, नाही तर शाळेत शिकायला जावा. इंग्लिश व्यवस्थित शिका, जरा तर शिका स्पेलिंग लिहिण्यासारखं. तर असलं करताय की नाही म्हणून मुली धोका देतात. मग असलं पिक्चर बघायचं आणि ते रडायचं का उमान. अरे रे तुम्हाला खरं सांगतो, या पृथ्वी तलावावर का नाही एकच माणूस सुखात आहे. चला दाखवतो मस्त मी. कसं आहे, सुखात आहे की नाही माणूस. कशाचं वजनाचं टेन्शन नाही, काय नाही, खाया नुसता खाया प्यायचं. बायको म्हणून चिकनीच्या मेली मिळाल्या सुट्टी नॉट. आणि तुम्ही बघा रडा रडी. मी पण म्हणाल तो पिक्चर बघायला जायचं मस्त बी कसा आहे बघूया म्हणलं. परंतु नंतर म्हणलं एवढं पिक्चर बघितलं रडायचं कोणासाठी शेवटला. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो. मला काय माझ्या नटीने धोका दिला नाही. अहो धोका कुठं, इथं अजून पोरगी पटली नाही आम्हासनी. आणि रडतोय काय आम्ही, आयुष्यभर रडाले, पोरगी पटली नाही. सिंगल लोक यातच मारल्यात. भोसड़ी के अब तो सच बोल दे भोसड़ी के. आणि ते पिक्चर बघून आणि कोणासाठी रडू, आमचा आला आम्हासनीच माहित. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तेवढं तर सांगा. तेवढं जरा वाचून तर खुश होतो. आणि जरा लाईक पण करा, सबस्क्राईब बी करा, म्हणजे जास्त खुश होतोय. व्हिडिओ कसा वाटला 100% कमेंट करून सांगायचं भावानो. जे कोणी चॅनलवर नवीन आहेत सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. चला, जय महाराष्ट्र, सायनारा. किती आले